So, good morning everyone. Welcome to my channel. And today we were discussing about the topic electromagnetic induction. आज आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या टॉपिकचे सुपर 30 क्वेश्चन स्टार्ट करणार आहोत. सो हे 30 क्वेश्चन मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन. सो ते तुम्ही पहिल्यांदा सॉल्व्ह करा आणि मग हा व्हिडिओ पाहायला या. राईट. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे आपण 30 क्वेश्चन करणार आहोत. त्याआधी इलेक्ट्रोस्टॅटिकचे सुपर 30 आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ह्या सुपर 30 क्वेश्चनचा वन शॉट रिव्हिजन लेक्चर अपलोड केले. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं वन शॉट रिव्हिजन लेक्चर चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. सो प्लीज तुम्ही ते एकदा चेक करा. राईट. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. सो फर्स्ट क्वेश्चन काय आहे? ट्रान्सफॉर्मर हॅज 100 टन्स. ट्रान्सफॉर्मरचा क्वेश्चन आहे. आपल्याला माहिती आहे ट्रान्सफॉर्मरसाठी रिलेशन काय आहेत? NS अपॉन NP इज ES अपॉन EP इज IP बाय IS. हे कशासाठी रिलेशन आहे? ट्रान्सफॉर्मरसाठी. आणि हे IP बाय IS कधी व्हॅलिड असतं? जेव्हा ट्रान्सफॉर्मर हा आयडियल ट्रान्सफॉर्मर असतो. जेव्हा ट्रान्सफॉर्मर आयडियल ट्रान्सफॉर्मर असतो. आयडियल ट्रान्सफॉर्मर. सो हे सगळे फॉर्म्युले मी त्या वन शॉट मध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. सो पहिल्यांदा जर तुम्हाला फॉर्म्युले माहित नसेल तर तो व्हिडिओ पहिल्यांदा प्लीज बघा. राईट. सो हे रिलेशन आहे ट्रान्सफॉर्मर मध्ये. IP बाय IS कधी व्हॅलिड असतं? जेव्हा ट्रान्सफॉर्मर हा आयडियल ट्रान्सफॉर्मर असतो. आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे कसा ट्रान्सफॉर्मर? ज्याची इफिशियन्सी ही 1 असते. ज्याची इफिशियन्सी ही 1 असते त्याला आपण काय म्हणतो? आयडियल ट्रान्सफॉर्मर. राईट. क्वेश्चन काय आहे आता? ए ट्रान्सफॉर्मर ॲज 100 टन्स. आता हे एस आणि पी काय आहे? एस म्हणजे सेकंडरी. एस म्हणजे सेकंडरी आणि पी म्हणजे काय? पी म्हणजे प्रायमरी. पी म्हणजे प्रायमरी. क्वेश्चन मध्ये काय दिले? ए ट्रान्सफॉर्मर ॲज 100 टन्स इन प्रायमरी कॉइल. प्रायमरी कॉइल मध्ये 100 टन्स आहेत म्हणजे NP आहे 100. NP आहे 100 अँड कॅरीज 8 एम्पियर करंट. कॅरीज 8 एम्पियर करंट. कोण? प्रायमरी कॉइल. कारण का? क्वेश्चन वाचा. ट्रान्सफॉर्मर ॲज 100 टन्स इन प्रायमरी कॉइल मध्ये आणि तो किती करंट कॅरी करतोय? 8 एम्पियर करंट. सो IP किती येणार? IP येणार 8. IP येणार 8. आपण फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया क्वेश्चन बघून. इफ इनपुट पॉवर इज 1 किलोवॅट. इनपुट पॉवर P इनपुट किती दिली आहे? 1 किलोवॅट. The number of turns required in the secondary coil to have 500 volt output. आउटपुट म्हणजे काय? सेकंडरी. म्हणजे व्होल्टेज सेकंडरी किती दिलंय? 500 व्होल्ट. 500 व्होल्ट एवढा डेटा दिलाय. बाकीचं आपण आहे तर सबस्टिट्यूट करूया. NS आहे इथं. इथं आहे EP. इथं काय आहे? IS. राईट. विचारलं काय आहे? द नंबर ऑफ टर्न्स रिक्वायर्ड इन द सेकंडरी कॉइल. नंबर ऑफ टर्न्स रिक्वायर्ड इन द सेकंडरी कॉइल विल बी. कसं काढणार आता? पॉवर इनपुट. पॉवरचा फॉर्म्युला काय असतो? E इंटू आय. पॉवरचा फॉर्म्युला काय असतो? E इंटू आय. पण पॉवर कशी आहे? इनपुट पॉवर आहे. त्यामुळे व्होल्टेज कसं येणार? प्रायमरी. आणि करंट पण कसं येणार? प्रायमरी. इनपुट असलं की प्रायमरी, आउटपुट असलं की सेकंडरी. राईट. सो पॉवरचा फॉर्म्युला काय होता? E इंटू आय. पण इनपुट असल्यामुळं EP आणि IP. राईट. सो पॉवर किती दिले? 1 किलोवॅट. त्याला आपण वॅट मध्ये कन्वर्ट करूया. कारण का? सगळे SI युनिट मध्ये. सो 1 किलोवॅट म्हणजे किती वॅट? 1000 वॅट. इज इक्वल टू EP किती दिलाय? EP नाहीच दिला आणि IP दिलाय पण आपल्याला IP दिलाय इंटू IP. सॉरी, IP ची व्हॅल्यू दिली ना. IP किती आहे? 8 दिलाय आपल्याला. IP आहे 8. IP आहे 8. सो इथून आपल्याला काय मिळेल? EP मिळेल. काढूया EP. EP काय येईल? EP इज 1000 अपॉन 8 म्हणजेच किती? 125 व्होल्ट हा काय आला? EP मिळाला आपल्याला. आता EP मिळाला तो इथे सबस्टिट्यूट करूया. सो काय येईल? NS अपॉन 100 इज 500 अपॉन EP किती मिळाला? 125. सो इथून आपल्याला काय काढता येईल? NS काढता येईल ना.
एन एस तर विचारलाय. सो एन एस काय येणार, एन एस इज 500/125. हा खालचा 100 वरती गेला इंटू 100. राईट. सो आता डिवाइड करा. 25 5 जा 25, 20 जा 500, 25 2 जा 50 आणि पुढे 0. राईट. सो एन एस आणि काय येईल, 5 1 जा 5, 5 4 जा 20. सो एन एस किती आला, नंबर ऑफ टर्न्स इन सेकंडरी कॉइल 400. 4 इंटू 100 इज 400. दॅट इज ऑप्शन नंबर ए. राईट. सो पहिल्यांदा आपण ईपी का काढला कळालं का, कारण आपल्याला ह्यांच्यामध्ये रिलेशन पाहिजे होतं. हा ईपी जर मिळाला असता तर आपण एनएस काढू शकत होतो. त्यामुळे आपण पॉवरच्या साह्यानं आपण पहिल्यांदा ईपी काढला. राईट. नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. द रेशो ऑफ सेकंडरी टर्न्स टू प्रायमरी टर्न्स. आपलं रिलेशन लिहायचं, एनएस अपॉन एनपी इज ईएस अपॉन ईपी इज आयपी बाय आयएस. पण हे तेव्हाच व्हॅलिड असतं जेव्हा ट्रान्सफॉर्मर हा आयडियल ट्रान्सफॉर्मर असतो. राईट. रेशो ऑफ सेकंडरी टर्न्स टू प्रायमरी टर्न्स 9:4. म्हणजे एनएस अपॉन एनपी किती दिलाय, 9:4. इज इक्वल टू पुढे काय दिलाय, पॉवर इनपुट इज पी. पॉवर इनपुट हा पी दिलाय. ओके. व्हॉट विल बी द रेशो ऑफ पॉवर आउटपुट निग्लेक्ट ऑल द लॉसेस टू पॉवर इनपुट. विचारलं काय आहे, पॉवर आउटपुट टू पॉवर इनपुट ह्याचा रेशो विचारलाय. सो पॉवर आउटपुट काय असतो, ई इंटू आय. पॉवर म्हणजे काय, ई इंटू आय. पॉवर म्हणजे काय, ई इंटू आय. पण इथं कसे आउटपुट, त्यामुळे सेकंडरी. इथं कशी पॉवर आहे, इनपुट, त्यामुळे प्रायमरी आणि प्रायमरी. राईट. सो आता आपण कसं काढू शकतो, हे आपल्याला काय दिलंय, एनएस अपॉन एनपी दिलाय 9:4. पण आपल्याला ईएस अपॉन ईपी दिलंय का, नाही. आयएस अपॉन आयपी दिलंय का, नाही. पण आणि काय दिले क्वेश्चन मध्ये, निग्लेक्ट ऑल द पॉवर लॉसेस. त्यामुळे ई आणि आय ला आपण काय घेतो, 1 घेतो. सो 1:1 हा रेशो येतो. केव्हा, जेव्हा क्वेश्चन मध्ये काहीच मेन्शन केलं नसेल. आता पॉवर इनपुट दिले पी, त्याचा काही संबंध येतोय का, नाही. त्यामुळं जेव्हा आपल्याला पॉवर इनपुट आपण पॉवर आउटपुटचा रेशो विचारला असेल आणि क्वेश्चन मध्ये दिला असेल निग्लेक्ट ऑल द लॉसेस, जेव्हा लॉस सगळे निग्लेक्ट करायला सांगतात, तेव्हा ई आणि आय डायरेक्ट 1 घ्यायचा. 1:1 1:1. दॅट इज रेशो काय येणार, 1:1. ऑप्शन नंबर ए. राईट. सो नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. टू कॉइल्स ए अँड बी, रेशो दिलाय, प्लेस्ड नियर टू इच अदर. ओके. म्युच्युअल इंडक्टन्स. आता काय सांगितलंय, 2 कॉइल आहेत, 2 कॉइल्स ए आणि बी, हॅव्हिंग टर्न्स 300 आणि 600. ह्याचे टर्न्स किती आहेत, एन चे टर्न्स आहेत 300 आणि एनबी चे टर्न्स किती आहेत रे, एनबी चे टर्न्स आहेत 600. रिस्पेक्टिव्हली आर प्लेस्ड नियर टू इच अदर. ऑन पासिंग करंट 3 एम्पियर इन ए. करंट पास केला 3 एम्पियर ए मधून. द फ्लक्स लिंक्ड विथ ए इज 1.2 इंटू 10⁻⁻⁴. ह्याच्यामध्ये फ्लक्स किती तयार होतोय, 1.2 इंटू 10⁻⁻⁴. हा कशातला, ए मधला फ्लक्स आहे. अँड विथ बी, बी मध्ये किती फ्लक्स तयार होतो, बी मध्ये फ्लक्स तयार होतोय 9 इंटू 10⁻⁵. द म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ द सिस्टीम इन हेनरी इज. म्युच्युअल इंडक्टन्स विचारले. सिंपल. म्युच्युअल इंडक्टन्स काय असतो, जर आपण ह्या कॉइल मधून एका कॉइल मधून करंट पास केला, आपण करंट कोणत्या कॉइल मधून पास केलाय, ए मधून. ए या कॉइल मधून करंट पास केलाय का, कारण आपल्याला करंटची व्हॅल्यू दिली, करंट आय इज 3 एम्पियर. ए साठी व्हॅल्यू दिली, बी साठी दिली का, नाही. त्यामुळे करंट हा ए मधून पास केलाय. सो म्युच्युअल इंडक्टन्सचा कॉन्सेप्ट काय आहे, जेव्हा आपण एका कॉइल मधून करंट पास करतो तेव्हा ह्याच्यामध्ये फ्लक्स तयार होतो आणि ह्या कॉइल मध्ये फ्लक्स तयार झाल्यामुळं ही कॉइल तर त्याच्या नेबरिंगला आहे ना, दोन्ही कॉइल जवळ जवळ आहेत. सो जेव्हा ह्यामधून आपण करंट पास करतो तेव्हा ह्यामध्ये फ्लक्स तयार होतोच, पण ह्यामध्ये पण त्याचा फ्लक्स तयार होतो. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स दोन्हीकडे तयार होतात. राईट. सो व्हेन वी पास करंट थ्रू वन कॉइल, म्युच्युअल इंडक्टन्स किंवा मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्युस्ड इन नेबरिंग कॉइल, हा असतो म्युच्युअल इंडक्टन्सचा कॉन्सेप्ट. राईट. सो कॉन्सेप्ट काय आहे, जेव्हा आपण एखाद्या कॉइल मधून करंट पास करतो, एका कॉइल मधून
करंट पास करतो. कोणत्या? फर्स्ट कॉइल मधून. आपण फर्स्ट कॉइल मधून करंट पास केला, राईट? तो कशाला प्रपोर्शनल असतो? तो प्रपोर्शनल असतो फ्लक्सला, नेबरिंग कॉइलच्या फ्लक्सला. म्हणजे ह्याच्यामध्ये जर आपण पास केला तर तो कोणाला प्रपोर्शनल असणार? बी मधील फ्लक्सला तो प्रपोर्शनल असतो. नेबरिंग कॉइलच्या फ्लक्सला तो प्रपोर्शनल असतो. हा असतो म्युच्युअल इंडक्टन्सचा कॉन्सेप्ट. सो तुम्हाला फॉर्म्युले पण पाठ करायची गरज नाही. तुम्हाला जर रिलेशन माहित असतील तर तुम्ही फॉर्म्युले काढू शकता, राईट? सो आपल्याला हे रिलेशन मिळाले. सो ह्या रिलेशन नुसार आता प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय असतो यांचा? फाय बी इज. यांचा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असतो म्युच्युअल इंडक्टन्स एम इंटू आय ए. सो फाय बी किती आहे? फाय बी आहे 9 इंटू 10⁻⁵. एम किती आहे? एम तर आपल्याला काढायचं आहे म्युच्युअल इंडक्टन्स. करंट आय इन ए किती आहे? 3 एम्पियर. सो म्युच्युअल इंडक्टन्स काय येईल? 9 इंटू 10⁻⁵ अपॉन 3. दॅट इज 3 इंटू 10⁻⁵. ऑप्शन नंबर आला सी, राईट? नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. A coil having an area A0 is placed in magnetic field which changes B0 to 4B0 in time interval T. EMF किती प्रोड्यूस होईल? EMF किती प्रोड्यूस होईल? आता आपल्याला माहिती आहे EMF चा फॉर्म्युला काय असतो? d phi by dt. d phi by dt, राईट? हे फॉर्म्युले जर तुम्हाला माहित नसतील तर प्लीज एकदा वन शॉट रिव्हिजन लेक्चर बघा, त्यामध्ये मी सगळे फॉर्म्युले एक्सप्लेन केले, राईट? सो डी बाय डी डी फाय बाय डी टी हा असतो फॉर्म्युला ईचा, ईएमएफचा, राईट? पण आपल्याला काय दिलंय? फाय दिलंय का डायरेक्ट? नाही, आपल्याला एरिया आणि बी दिलंय, एरिया आणि मॅग्नेटिक फील्ड दिले. सो डी बाय डी टी फायचा फॉर्म्युला काय असतो? ए बी कॉस थिटा. फायचा फॉर्म्युला असतो ए बी कॉस थिटा. पण अँगलचा इथं काही उल्लेख आहे का? नाही, अँगल नसल्यामुळं आपण इथं कॉस थिटाला काय घेतो? 1 घेतो, कारण अँगल दिलेलाच नाहीये. सो अँगलला काय घ्यायचं? अँगलला 1 घ्यायचं. फाय ए बी. इथं फॉर्म्युला काय आला? फाय ए बी, राईट? आता इथं कॉन्स्टंट काय आहे? एक कॉइल आहे हॅव्हिंग एन एरिया ए नॉट. एरिया कॉन्स्टंट आहे, ए नॉटच ठेवला. एरिया इज प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड विच चेंजेस. मॅग्नेटिक फील्ड चेंज होते बी नॉट टू 4 बी नॉट. मॅग्नेटिक फील्ड चेंज होते, एरिया कॉन्स्टंट आहे. सो जे कॉन्स्टंट आहे ते डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्या. दॅट इज ए नॉट इंटू डी बाय डी टी ऑफ बी. डी बाय डी टी ऑफ बी, राईट? सो ए नॉट, आता डेरिव्हेटिव्ह काढा. कसा काढणार? बी नॉट मायनस 4 बी नॉट. बी नॉट मायनस 4 बी नॉट अपॉन काय? आपण किती टाइम मध्ये? आपण टी टाइम मध्ये, राईट? हा असतो डेरिव्हेटिव्ह. सिंपल डेरिव्हेटिव्ह काढायचे. डेरिव्हेटिव्हचे रूल्स तुम्हाला माहित असतील, सिंपल रूल्स आहेत. सो हा काय आला? ए नॉट मायनस 3 बी नॉट अपॉन टी. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर आला, ऑप्शन नंबर सी. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. An aeroplane in which the distance between the tips of wings is 50 meter. Distance between the tips of wings is 50 meter. An aeroplane in which distance between tips of wings, म्हणजे विंग्स जे आहेत त्यांच्या टिप्स पासूनचं डिस्टन्स म्हणजे काय? लेंथ किती आहे? 50 मीटर. इज फ्लाइंग हॉरिझॉन्टली विथ स्पीड. स्पीड म्हणजे काय? वेलॉसिटी दिली आहे किती? 360 किलोमीटर पर आवर. पण आपल्या कशामध्ये लागते? मीटर पर सेकंड. सो 360 इंटू 5/18 काढा. 18 1 जा 18, 18 2 जा 36 आणि पुढे 0. सो हा काय आला? 100 मीटर पर सेकंड. ही आली वेलॉसिटी. पुढे काय दिलंय? ओव्हर द प्लेस वेअर द व्हर्टिकल कॉम्पोनंट्स ऑफ द अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड इज 2 इंटू 10⁻⁴. बी किती दिलाय? 2 इंटू 10⁻⁴ वेबर पर मीटर स्क्वेअर. The potential difference between the tips of wings. Simple potential difference विचार. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, E is B L V. डेटाकडे लक्ष द्यायचं. आपल्याला काय काय दिलंय? L दिलाय, लेंथ दिलाय, V दिलाय आणि B दिलाय. सो EMF चा एकच फॉर्म्युला आहे तीन असलेला BLV. सो सिंपल सगळ्यांना मल्टिप्लाय करा. 2 इंटू 10⁻⁴. वेलॉसिटी आहे 100, लेंथ आहे 50. सो हे काय येईल? 50 इंटू 2 100, 100 इंटू 100, 100 इंटू 100 म्हणजे किती? 10⁻⁴. सो 10⁻⁴ इंटू 10⁻⁴ इज 10⁻0 म्हणजे किती? 1. ऑप्शन नंबर
ऑप्शन नंबर डी. सिंपल क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. कलर आता एक चेंज करू. द प्रायमरी वाइंडिंग ऑफ अ ट्रान्सफॉर्मर शब्द आला की रिलेशन लिहायचं. NS अपॉन NP is ES upon EP is IP by IS. राईट. काय दिलंय? द प्रायमरी वाइंडिंग ऑफ अ ट्रान्सफॉर्मर हॅज 100 टर्न्स. प्रायमरी टर्न्स दिलेत 100 अँड इट सेकंडरी वाइंडिंग हॅज 200 टर्न्स. सेकंडरी दिले 200 is equal to the primary is connected to an AC supply of 120 volt. Primary supply 120 volt ला. The current flowing through in it is 10 ampere. प्रायमरी मधून किती करंट फ्लो होतोय? 10 एम्पियर. प्रायमरी मधून का? कारण त्यांनी काय वाक्य नीट वाचा. द प्रायमरी इज कनेक्टेड टू एन AC सप्लाय टू 120 वोल्ट. प्रायमरी 120 ला वोल्ट केला अँड द करंट फ्लोइंग थ्रू इन इट इज, म्हणजे प्रायमरी मधूनच किती करंट फ्लो होतोय? 10 एम्पियर. राहिले काय आता? IS दिला नाहीये आणि ES दिला नाहीये. द व्होल्टेज अँड करंट इन द सेकंडरी, हे दोनच आपल्याला काढायचे आहेत. कसे काढणार? सिंपल. पहिल्यांदा हे दोन रिलेशन घ्या. पहिल्यांदा हे रिलेशन घ्या. यातून आपल्याला ES मिळेल. ES काय येणार? 200/100 हा 120 पलीकडे जाईल इंटू 120. 2 0 ला 2 0 गेले. 122 जा 240. ES काय आला? 240. म्हणजे ऑप्शन सी किंवा ऑप्शन टी या दोन्ही पैकी येईल. आता आपण काय काढायचं आहे? आपल्याला IS काढायचं. सो त्यासाठी हे दोन रिलेशन घ्या. त्यासाठी हे दोन रिलेशन घेतले. 200/100 इज 10/IS. सो 100 1 जा 100, 100 2 जा 200, 2 1 जा 2, 2 5 जा 10. IS काय आला? IS आला 5 एम्पियर. करून बघा तुम्ही. IS आला 5 एम्पियर. ऑप्शन काय येणार? ऑप्शन नंबर डी, नॉट सी. राईट. सिंपल क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. A transformer is based on the principle of mutual inductance. लक्षात ठेवा, थेरी क्वेश्चन आहे. CET ला विचारू शकतात थेरी क्वेश्चन्स. सो जे थेरी क्वेश्चन आहे ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि त्याचे आन्सर्स लक्षात ठेवा. राईट. नेक्स्ट क्वेश्चन. ए रॉड ऑफ लेंथ L, एक रॉड आहे. कलर चेंज करतो. एक रॉड आहे, त्याची लेंथ आहे L. त्याची लेंथ आहे L. ओके. इज रोटेट विथ ऍक्सिस with a uniform angular velocity omega about an axis passing through its middle point but normal to its length. मिडल पॉइंट वरून रोटेट केलाय विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा ने. राईट. मॅग्नेटिक फील्ड इंडक्शन P. मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलाय. ह्याला वेगळ्या कलरला डिनोट करूया. ह्याला मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलाय. मॅग्नेटिक फील्ड आहे, त्यामध्ये हा रॉड ठेवलाय आणि त्याला मिडल पॉइंट वरून रोटेट केला. राईट. पुढे काय दिलंय? विथ डायरेक्शन पॅरलल टू इट्स ऍक्सिस ऑफ रोटेशन. व्हॉट इज इंड्युस्ड EMF बिटवीन टू एंड्स ऑफ रॉड्स. ह्या दोन रॉडच्या एंड पॉइंट्सच्या बिटवीनला किती EMF इंड्यूस होईल? EMF किती तयार होईल असं त्यांनी विचारलंय. सो आपल्याला टेक्स्टबुक मध्ये कशाचं डेरिव्हेशन आहे? जेव्हा ही मॅग्नेटिक फील्ड असेल, जेव्हा ही मॅग्नेटिक फील्ड असेल आणि एक हा रॉड आहे, तो जेव्हा आपण एंड पॉइंट पासून रोटेट करतो, जेव्हा आपण रोटेट करतो तेव्हा त्याच्यावरती ईचा फॉर्म्युला काय आहे? मी लिहून दिलाय वन शॉट मध्ये. पहा, ईचा फॉर्म्युला काय आहे? हाफ बी एल स्क्वेअर ओमेगा. हाफ बी एल स्क्वेअर ओमेगा. हा फॉर्म्युला कधी व्हॅलिड आहे? जेव्हा आपण रॉडला एखाद्या एंड पॉइंट पासून रोटेट करतो. एंड पॉइंट पासून. पण इथून ह्या केसमध्ये कुठून त्याला रोटेट केलाय? मिडल पॉइंट वरून रोटेट केलाय. राईट. सो जेव्हा आपण मिडल पॉइंट वरून रोटेट करतो तेव्हा इथं जो आता मिडल पॉइंट वर रोटेट करतोय. राईट. सो हा अँटी क्लॉकवाईज फिरेल आणि हा क्लॉकवाईज फिरेल. राईट. दोन्हीच्या डायरेक्शन विरुद्ध असणार आहेत. हा क्लॉकवाईज फिरेल आणि हा अँटी क्लॉकवाईज फिरेल. राईट. सो इथं जेवढा EMF इंड्यूस होईल, कलर चेंज करून दाखवतो. इथं जेवढा EMF इंड्यूस होईल तो ह्या डायरेक्शनला असेल
आणि इथे जेवढा ईएमएफ इंड्यूस होईल तो ह्या डायरेक्शनला असेल, इथं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला असेल आणि इथं क्लॉकवाईज डायरेक्शनला असेल. सो इथे जेवढा ईएमएफ इंड्यूस होणार आहे तेवढंच इथं होणार आहे, कारण का मिडल पॉइंटला आपण रॉड रोटेट करतोय. पण त्यांची डायरेक्शन्स वेगळ्या असल्यामुळे त्यांच्या डायरेक्शन्स वेगळे आहेत. सो ते दोन ईएमएफ एकमेकांना कॅन्सल करणार आहेत. ते दोन ईएमएफ एकाला कॅन्सल करणार आहेत आणि मध्ये किती किती ईएमएफ इंड्यूस होईल? एंड्स दोन्हीचे एंड्स मिळून किती ईएमएफ इंड्यूस होईल? झिरो. झिरो इंड्यूस होईल. कारण का हा जर पॉझिटिव्ह आला तर हा निगेटिव्ह होईल, हा जर निगेटिव्ह आला तर हा पॉझिटिव्ह होईल. आणि जर आपण दोन्हीचा एकत्र इंड्यूस केला, ईएमएफ तयार केला, तर तो किती होईल? झिरो होईल. कारण का हा पॉझिटिव्ह असला तर हा निगेटिव्ह असणार आहे, हा निगेटिव्ह असला तर तो पॉझिटिव्ह असणार आहे. राईट. सो असे क्वेश्चन्स, ट्रिकी क्वेश्चन्स आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ टू कॉइल्स कॅन बी इन्क्रीज बाय. म्युच्युअल इंडक्टन्स आपण आता फॉर्म्युला बघितला होता. Phi 1 is directly proportional to current 2. म्हणजे काय? सॉरी चुकलं. Phi 2 is directly proportional to I1. म्हणजे काय? जर आपण एका कॉइल मधून करंट पास केला तर तो कशाला प्रोपोर्शनल असतो? फ्लक्सला. फ्लक्स इन सेकंडरी कॉइल. फ्लक्सला प्रोपोर्शनल असतो. सो फॉर्म्युला काय येतो? Phi 2 इज म्युच्युअल इंडक्टन्स इंटू I1 प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आणि ह्याच्यामध्ये नंबर ऑफ टर्न्स जर आपल्याला क्वेश्चन मध्ये दिले असतील, इथे किती टर्न्स आहेत? 1 2 3 4. नंबर ऑफ टर्न्स जर आपल्या क्वेश्चन मध्ये दिले असतील तर ते आपण कुठे मल्टिप्लाय करतो? फायच्या शेजारी. फायच्या शेजारी आपण एन ला मल्टिप्लाय करतो. सो म्युच्युअल इंडक्टन्स हा कशाला प्रोपोर्शनल आहे? एन ला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ टू कॉइल्स कॅन बी इन्क्रीज्ड बाय, काय केल्यावर इन्क्रीज होईल? Increasing number of turns in the coil. Increasing number of turns in the coil. Right? Now let's move to the next question. हे जर रिलेशन तुम्हाला कळत नसेल तर प्लीज एकदा वन शॉट रिव्हिजन लेक्चर बघा, त्यामध्ये मी सगळे रिलेशन्स एक्सप्लेन केले. इन स्टेप ऑफ ट्रान्सफॉर्मर NS upon NP is ES upon EP is IP by IS. This valid if only the transformer is ideal transformer. So, if ratio of turns of primary voltage to secondary is, ratio of टर्न्सचा रेशो दिलाय प्रायमरी टू सेकंडरी 1:10. पण आपल्याला काय सेकंडरी टू प्रायमरी म्हणजे काय 10:1 इज इक्वल टू, अँड प्रायमरी व्होल्टेज इज 230. ईपी किती दिलाय? 230 प्रायमरी व्होल्टेज. इफ द लोड करंट म्हणजे कसला करंट? लोड झाला आउटपुट करंट इज 2 एम्पियर. लोड करंट म्हणजे काय? हे शब्द असे लक्षात ठेवा. लोड करंट म्हणजे आउटपुट करंट. देन करंट इन प्रायमरी इज आयपी. आयपी किती येईल विचारले? सिंपल. हा काय ES आहे तो पण दिला नाही, गरजच नाही आहे त्याची. आपल्याला काय पाहिजे? आयपी पाहिजे. सो 10/1 इज आयपी बाय 2. 10/1 इज इक्वल टू आयपी बाय 2. हे तीन एकमेकांना इक्वल असतात. हे सगळे रिलेशन इक्वल आहेत एकमेकांना. सो आयपी काय येईल रे? आयपी इज 20. 10 into 2. सिंपल. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन. If a coil of metal wire is kept stationary in a non-uniform magnetic field. ही मॅग्नेटिक फील्ड आहे. ही मॅग्नेटिक फील्ड आहे बी. आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं? त्याच्यामध्ये एक कॉइल प्लेस केली. कशी आहे ती? स्टेशनरी कॉइल आहे. हा शब्द महत्वाचा आहे. कॉइल कशी आहे? स्टेशनरी कॉइल आहे. कॉइल आहे स्टेशनरी. देन करंट इज इंड्यूस. करंट तयार होईल का? EMF इज इंड्यूस. करंट तयार होईल का EMF तयार होईल का? दोन्ही तयार होतील का दोन्ही तयार होणार नाहीत? अशा ऑप्शन्स दिले. सो आपल्याला कॉन्सेप्ट माहिती, जेव्हा मॅग्नेटिक फील्ड असते आणि त्याच्यामध्ये आपण कॉइल, ही जी कॉइल आहे ती, त्या कॉइलला जेव्हा आपण पुढे मागे करतो, त्या कॉइलला आपण जेव्हा पुढे मागे करतो तेव्हा त्याच्यामधून फ्लक्स जातो. नॉन युनिफॉर्म फ्लक्स जातो. राईट. कधी? जेव्हा आपण मूव्ह करत असतो. पण ह्या केसमध्ये काय आहे?
कॉईल स्टेशनरी आहे त्यामुळे त्याच्यामध्ये तेवढेच फ्लक्स चाललेले आहेत, हे एवढेच फ्लक्स जाणार आहेत. चेंज होत आहेत का? नाहीत, कारण ईएमएफ आणि करंट हे कधी तयार होत असतात? जेव्हा फ्लक्स चेंज होत असतो. फॉर्म्युला काय आहे? ई इज डी फाय बाय डी टी. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? चेंज होत आहेत, चेंज होत आहेत. जेव्हा सो ईएमएफ कधी तयार होत असतो? जेव्हा फ्लक्स हे चेंज होत असतात. सो जेव्हा आपण कॉईलला जेव्हा पुढं मागं किंवा वर खाली असं जेव्हा करू तेव्हा त्याच्यामधला फ्लक्स चेंज होईल. सो फ्लक्स चेंज झाला तरच ईएमएफ तयार होईल, राईट? सो इथं काय आहे? कॉईल स्टेशनरी आहे, सो फ्लक्स चेंज होणार आहे का? नाही. त्यामुळे ईएमएफ तयार होणार आहे का? नाही. सो ईएमएफ जर तयार झाला नाही त्यामुळे करंट पण तयार होणार नाही, राईट? सो ऑप्शन काय येणार आहे रे? ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी, राईट? सो हे रिलेशन आहेत काही काही जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. नेक्स्ट क्वेश्चन. ए सर्क्युलर कॉइल ऑफ 500 टन्स ऑफ वायर हॅज एन एरिया. सर्क्युलर कॉइल आहे, नंबर ऑफ टन्स एन किती आहे? 500. हॅज एन एनक्लोज्ड एरिया ऑफ, एरिया दिलाय 0.1 मीटर स्क्वेअर. is kept perpendicular to a magnetic field of induction 0.2 Tesla. 0.2 Tesla and rotated by 180 degree, 180 degree, theta 180 degree, perpendicular to magnetic field in 0.1 second. Time किती दिलाय? Time is 0.1 second. How much charge will pass when coil is connected to galvanometer with combined resistance? Resistance दिलाय किती? 50 ओहम. तर तेव्हा विचारलं काय आहे? चार्ज किती तयार होईल? हाऊ मच चार्ज, क्यू किती तयार होईल विचारले. कसा काढणार? क्यू कसा काढणार? त्यासाठी आपल्याला आय माहित पाहिजे. आयचा फॉर्म्युला काय असतो? आय इज क्यू अपॉन टी. क्यू अपॉन टी. सो जर आपल्याला आय मिळाला तर क्यू आपल्याला मिळेल कसा? क्यू इज आय इंटू टी या फॉर्म्युलानुसार. सो जर आपल्याला करंट जर मिळाला तर आपण क्यू काढू शकतो, कारण टाइम आपल्याला दिलेला आहे. सो आपल्याला करंट मिळाला पाहिजे. करंट कसा काढणार? आय इज ई अपॉन आर. रेझिस्टन्स आपल्याला दिलाय ई कसा काढणार आता? सो त्यासाठी आपल्याला करंट काढला पाहिजे. जर आपल्याला चार्ज पाहिजे असेल तर आपल्याला करंट काढला पाहिजे. करंट कसा काढणार? ईएमएफ न. ईएमएफ साठी आपल्याला फॉर्म्युला आहे ई इज मायनस डी फाय बाय डी टी. फॉर्म्युला आहे, फॉर्म्युले दिले आहेत मी वन शॉट मध्ये. इज मायनस डी फाय बाय डी टी. सो पहिल्यांदा आपण ईएमएफ काढून घेऊया. ईएमएफ कसा येईल आता? मायनस डी बाय डी टी ऑफ फायचा फॉर्म्युला काय असतो? ए बी कॉस थिटा असतो फायचा फॉर्म्युला. आता कॉन्स्टंट काय आहे बघा इथं? कॉन्स्टंट काय आहे? एन. एन जेव्हा दिलेला असतो, आता इथं एन पण मेन्शन केलाय, नंबर ऑफ टर्न्स, त्यामुळे एन पण मल्टिप्लाय करावं लागेल. सो सगळेच कॉन्स्टंट आहे. एन ए बी थिटा सगळेच कॉन्स्टंट आहेत. सो हे काय येणार? एन ए बी कॉस थिटा अपॉन टी. हा येईल आता ईएमएफ चा फॉर्म्युला. सो एन काय आहे? नंबर ऑफ टर्न्स 500. एरिया किती दिलाय रे? एरिया इज 0.1. कॉस थिटा कॉस 180. सॉरी काहीतरी चुकते. परत एकदा क्वेश्चन वाचूया. टर्न्स दिलेत, नंबर ऑफ टर्न्स 500. हॅज केप्ट एनक्लोज एरिया 0.1 मीटर स्क्वेअर पर टर्न. इट इज केप्ट परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. हा, थिटा 1 आणि थिटा 2 दिलेत. एकदा परपेंडिक्युलर प्लेस केलं आणि एकदा 180 डिग्रीला केलं. सो कॉस थिटा चेंज होतोय. एकदा परपेंडिक्युलर प्लेस केलं, आता 180 न त्याला रोटेट केलं, सो थिटा चेंज होतोय. सो इथं काय रिलेशन येईल? एकदा हे रफ करतो. पेन. EMF E is मायनस नंबर ऑफ टर्न्स कॉन्स्टंट आहे, एरिया कॉन्स्टंट दिलाय, बी कॉन्स्टंट दिलाय, पण चेंज काय होतंय आता? थिटा चेंज होतोय. डी बाय डी टी ऑफ थिटा. सो काय येणार? EMF चा फॉर्म्युला मायनस एन ए बी थिटा 2 मायनस थिटा 1. थिटा 2 मायनस थिटा 1 अपॉन टाइम टी, राईट? सो मायनस एन नंबर ऑफ टर्न्स किती आहेत रे? 500. एरिया किती आहे? 0.1 मीटर स्क्वेअर. बी किती आहे? 0.2. थिटा 2 किती आहे? सॉरी, थिटा कॉस थिटा होता ना, कॉस थिटा 2. चुका व्हायला लागले.
चुकलं कॉस थिटा पाहिजे, कॉस थिटा डी बाय डी टी ऑफ कॉस थिटा, डी बाय डी टी ऑफ कॉस थिटा. सो इचा फॉर्म्युला काय येईल, मायनस एन ए बी कॉस थिटा 2 मायनस कॉस थिटा 1 अपॉन टी हा येईल डी बाय डी टीचं इक्वेशन. सो मायनस नंबर ऑफ टर्न्स किती आहेत 500, एरिया किती आहे 0.1, बी किती आहे 0.2, कॉस थिटा 2, थिटा 2 किती दिला होता 180, पहिला होता परपेंडिक्युलर, नंतर 180 न रोटेट केला 180 न, म्हणजे काय कॉस थिटा 2 किती आहे 180, म्हणजे कॉस 180 डिग्री किती असतो -1 मायनस. आता हा महत्वाचा आहे, कॉस थिटा 1 किती येणार, काय केलंय सर्क्युलर कॉइल आहे, हॅज अन केप्ट एनक्लोज्ड एरिया, इट इज केप्ट परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड. ही मॅग्नेटिक फील्ड असेल ना, तर ही सर्क्युलर प्लेट ला परपेंडिक्युलर, ही जर मॅग्नेटिक फील्ड असेल ही सर्क्युलर प्लेट ह्याला परपेंडिक्युलर आहे, अशी परपेंडिक्युलर आहे राईट. पण आपण थिटा घेताना कसं घेतो, एरिया वेक्टर घेतो, म्हणजे ही जर कॉइल असेल ह्याचा एरिया वेक्टर कुठं असणार, हा म्हणजे एरियाला जे परपेंडिक्युलर आहे तो त्याचा एरिया वेक्टर असतो. सो मॅग्नेटिक फील्ड कोणत्या बाजून आहे, ह्या बाजून आहे, आणि एरिया वेक्टर कोणत्या बाजून आहे, ह्या बाजून आहे, म्हणजे एरिया वेक्टर आणि मॅग्नेटिक फील्ड एकाच दिशेने आहेत. कशी बघा, ही जर मॅग्नेटिक फील्ड असेल, अशी जात असेल मॅग्नेटिक फील्ड, हा एरिया आहे राईट. सो एरिया आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, पण आपण थिटा घेताना कसा घेतो, ह्या एरियाचा एरिया वेक्टर घेतो. एरिया वेक्टर कसा येत असतो, ह्याला परपेंडिक्युलर, ह्याला परपेंडिक्युलर. सो ह्याला परपेंडिक्युलर काय येणार, ही लाईन येणार, आणि ही लाईन आणि मॅग्नेटिक फील्ड ह्यांच्यातला अँगल किती आहे 0, कारण का दोन्ही एकाच लाईन मधून आहेत राईट. सो जेव्हा परपेंडिक्युलर असा शब्द दिला असेल तेव्हा त्याचा एरिया वेक्टर घ्यायचा, त्याचा एरिया वेक्टर काय येणार, हा येईल त्याचा एरिया वेक्टर. आणि मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आणि एरिया वेक्टर एकमेकांना कसे आहेत, एका लाईनीत आहेत. सो थिटा काय येणार 0, सो कॉस 0 काय येणार, कॉस 0 येणार 1 अपॉन टाइम किती दिलाय 0.1 सेकंड. सो 500 करूया आता, कॅल्क्युलेशन आहे सिंपल, 500 इंटू 0.1 इंटू 0.2, इथं काय येणार -2 अपॉन 0.1, -2 अपॉन 0.1. सो हे मायनसला हा मायनस निघून जाईल, मायनस मायनस प्लस, 0.1 ला 0.1 गेला, राहणार काय 500 इंटू 0.2 इंटू हा 2 इंटू हा 2. सो 500 इंटू 2 1000 आणि हा एक पॉइंट म्हणजे 100 इंटू 2, ईएमएफ किती आला 200, ईएमएफ आला 200, पण आपल्याला पाहिजे काय आहे, आपल्याला पाहिजे चार्ज, ईएमएफ आहे 200. सो ईएमएफ मिळाला, आता आपल्याला काय मिळाला, ईएमएफ मिळाला. आपण आता करंट काढू शकतो, कसा, आय इज ई अपॉन आर. ईएमएफ आपल्याला मिळाला, ईएमएफ किती आहे 200, रेजिस्टन्स दिलाय, रेजिस्टन्स किती आहे 50, सो 50 4 जा 200. सो करंट आपल्याला मिळाला, करंट किती आहे 4. सो आता इथं आपण चार्ज काढू शकतो, क्यू इज आय इंटू टी. सो चार्ज क्यू इज, करंट किती आहे 4 इंटू टाइम किती आहे 0.1. सो चार्ज किती येणार 0.4 कुलम राईट. सो सिंपल आहेत, काही बेसिक फॉर्म्युले करंटचे, चार्जचे, ईएमएफचे तुम्हाला माहित असले पाहिजे. 0.4 कुलम. नेक्स्ट क्वेश्चन, number of turns in the primary transformer, number of turns in primary coil of a transformer, ns upon np, ns upon np is es upon ep is ip by is. Number of turns in the primary coil of a transformer is 200, primary मध्ये 200, and the number of turns in the secondary coil is 10. 240 volt of AC is applied to the primary, 240 volt primary मध्ये. EP, the output from the secondary will be, V विचार, तर क्वेश्चन मध्ये बघा V दिलाय म्हणजे काय, ES पाहिजे आपल्याला, EP दिलाय, NS दिलाय, NP दिलाय. सो आपल्याला ES काढायचा आहे. सिंपल, ES कसा काढणार, 10/200 इंटू 240, 1 0 ला 1 0 गेला, 1 0 ला 1 0 गेला. सो 2 1 जा 2, 2 12 जा 24, ऑप्शन नंबर बी राईट. सिंपल क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, सर्क्युलर कॉइल आहे, 500 टर्न्स दिलेत, एरिया दिलाय
इट इज केप्ट इन परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड. आय थिंक हा आपण क्वेश्चन केला आताच. हा बघ, हा क्वेश्चन केलाय. चार्ज विचारला होता 0.4 कुलम. हा तोच क्वेश्चन आहे. सॉरी, एक क्वेश्चन रिपीट झालाय माझ्याकडून. सुपर 30 क्वेश्चन्स आहेत, पण एक क्वेश्चन त्यामधून आपला रिपीट झालाय. सो ऑप्शन ह्याचा येतोय ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन चुकून लेफ्ट झालाय. सेम एज प्रिव्हियस क्वेश्चन. सेम एज प्रिव्हियस क्वेश्चन. Next question. If the current 30 ampere is flowing in the primary coil is made zero in 0.1 seconds. Current I किती दिलाय 30 ampere is in the primary coil is made, हा primary मधला आहे. In primary coil is made zero in time 0.1 second. The EMF induced in the secondary coil is EMF किती तयार होतोय सेकंडरी कॉइल मध्ये 1.5 वोल्ट. EMF induced in secondary coil is 1.5 volt. The mutual inductance between the coil is. Mutual inductance between the coil is. कसा काढणार? म्युच्युअल इंडक्टन्स काय असतो? जर आपण एका कॉइल मधून करंट पास केला तर तो कशाला प्रोपोर्शनल असतो? फ्लक्स इन दुसऱ्या कॉइल मध्ये. राईट, हे रिलेशन आपल्याला माहिती आहे. याच्यावरून आपण काढू शकतो φ2 इज इक्वल टू, ह्याचा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय असतो? म्युच्युअल इंडक्टन्स इंटू I1. φ2 काय आहे? φ2 दिलेला नाहीये. कसा काढणार आपण आता? I1 दिलाय इनपुट, प्रायमरी म्हणजे इनपुट दिलाय 30 एम. म्युच्युअल इंडक्टन्स आपल्याला काढायचा आहे. म्युच्युअल इंडक्टन्स एम आपल्याला काढायचा आहे. एम इज I1 किती आहे? 30. राईट. φ2 आता कसं काढणार? त्यासाठी आपल्याला ES दिलाय. E इज d∅dt. E इज d∅dt. सो इथून आपण काय काढू शकतो? फाय काढू शकतो. कसा काढणार? फाय इज E इंटू टी. राईट, फाय इज E इंटू टी. E किती आहे? 1.5. टाइम किती दिलाय? 0.1 सेकंड. सो काय येणार? फाय येणार 1.5 इंटू 10⁻⁻1. 0.1 म्हणजे 10⁻⁻1. फायला 1.5 इंटू 10⁻⁻1. सो म्युच्युअल इंडक्टन्स काय येईल? 0.15 अपॉन 30. 0.15 अपॉन 30 म्हणजेच काय? 15 इंटू 10⁻⁻2 अपॉन 30. 15 1 जा 15, 15 2 जा 30. सो 1 अपॉन 2 म्हणजे काय? 0.5 इंटू 10⁻⁻2 म्हणजे काय? 0.005. 0.005. ऑप्शन नंबर ए यायला पाहिजे. इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथं 0 पाहिजे आणि प्रिंटिंग मिस्टेक आहे. ऑप्शन नंबर ए. राईट. नेक्स्ट क्वेश्चन. इन अ मॅग्नेटिक फील्ड 0.05. आता इथं एरिया चेंज होतोय. 101 चा 100 झाला. एरिया चेंज होतो. सो आपण काढू शकतो द अमाऊंट ऑफ चार्ज. इथं पण चार्ज चार्ज कसा काढणार? करंट माहित असलं तर आपण चार्ज काढू शकतो. I इज Q अपॉन T. सो करंट जर मिळाला तर आपल्याला चार्ज मिळेल. आणि करंट कसा काढणार? I इज E अपॉन R. जर आपल्याला EMF मिळाला तर आपल्याला करंट मिळेल. काय काय दिले बघूया. बी दिलाय मॅग्नेटिक फील्ड 0.05 टेस्ला. चेंजेस फ्रॉम, एरिया चेंज होतोय. A1 किती आहे? 101 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच काय? 101 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. A2 किती आहे? 100 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. विदाउट चेंजिंग रेजिस्टन्स विच इज 2 ओहम. रेजिस्टन्स किती आहे? 2 ओहम. द अमाऊंट ऑफ चार्ज कसा काढणार? आता पहिल्यांदा आपण EMF काढूया. मगाशी काढला होता तसा. EMF कसा काढणार? E इज d∅dt. फायचा फॉर्म्युला काय असतो? d/dt ऑफ फायचा फॉर्म्युला काय? AB cos थिटा. थिटाचा तर उल्लेखच नाहीये, त्यामुळे cos थिटाला आपण काय घ्यायचं? cos थिटाला 1 घ्यायचं. सो B काय येईल? B बाहेर येईल. कारण का? B कॉन्स्टंट आहे. B चेंज होते का? नाही. एरिया कॉन्स्टंट होतो. एरिया चेंज होतो. dA/dt. सो B किती आहे? 0.05. एरिया किती? एरिया किती येणार? 101 इंटू 10⁻⁻4 मायनस 100 इंटू 10⁻⁻4.
म्हणजे काय करायचं आपल्याला A1 मायनस A2 करायचं आहे. DA म्हणजे काय A1 मायनस A2. हे काय येणार 101 मायनस 100 म्हणजे काय 1 इंटू 10 रेज टू मायनस 4. हा काय येईल DA. DA काय आला 1 इंटू 10 रेज टू मायनस 4 अपॉन DT किती टाइम किती आहे टाइम दिलेला नाहीये म्हणून टाइम किती घ्यायचा 1 सेकंड टाइम घ्यायचा 1 सेकंड. सो हे काय येईल 5 इंटू 10 रेज टू मायनस 2 0.05 ला 5 इंटू 10 रेज टू मायनस 2 लिहिलं इंटू 10 रेज टू मायनस 4 पुढचा ऍज इट इज. सो हा काय येईल 5 इंटू 10 रेज टू मायनस 6. हा काय आला EMF E आला EMF. आता EMF मिळालाय आपण करंट काढू शकतो. कसा काढणार I इज E अपॉन R. EMF किती आहे 5 इंटू 10 रेज टू मायनस 6 अपॉन रेजिस्टन्स किती आहे 2 ओहम. सो करंट किती येईल 2.5 इंटू 10 रेज टू मायनस 6. 2.5 इंटू 10 रेज टू मायनस 6 हा काय आला करंट आला. आता आपण करंट वरून काय काढू शकतो करंट वरून आपण काढू शकतो चार्ज काय असतो चार्ज इज I इंटू टी. ह्या इक्वेशन नुसार चार्ज इज I इंटू टी. सो करंट किती आहे 2.5 इंटू 10 रेज टू मायनस 6 इंटू टाइम किती आहे रे टाइम दिला नाहीये म्हणजे 1 सेकंड म्हणजे Q किती आला Q आला 2.5 इंटू 10 रेज टू मायनस 6 कुलम. ऑप्शन नंबर बी राईट. थोडा लेंदी क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. एक कॉइल ऑफ रेजिस्टन्स 10 ओम. एक कॉइल आहे तिचा रेजिस्टन्स आहे 10 ओम. रेजिस्टन्स आहे 10 ओहम. अँड इंडक्टन्स 5 हेनरी. इंडक्टन्स एल आहे 5 हेनरी. कनेक्टेड टू 100 व्होल्टची बॅटरी. EMF दिला 100 व्होल्ट. एनर्जी स्टोअर. एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे इंडक्टर मध्ये एनर्जी इज हाफ Li². हे फॉर्म्युले आहेत. जर फॉर्म्युले पाठ नसतील तर वन शॉट रिव्हिजन लेक्चर बघा. त्यामध्ये मी डिस्क्रिप्शन मध्ये फॉर्म्युला शीट दिले. सो तुम्ही हे फॉर्म्युले तुम्हाला मिळतील राईट. सो हे काय येईल हाफ. एल किती आहे एल आहे 5 हेनरी. पण करंट दिला नाहीये. करंट कसा काढणार I इज E अपॉन R. E किती आहे 100. R किती आहे 10. सो करंट किती आला 10 एम्पियर. करंट आला 10 एम्पियर. सो 10चा स्क्वेअर किती 100. 10चा स्क्वेअर 100 असा आपण करंट काढला. सो आता एनर्जी काढूया. सिंपल कॅल्क्युलेशन 2 1 जा 2 250 जा 100 राईट. सो EMF किती येईल EMF इज 250. EMF म्हणतो एनर्जी विचारले. एनर्जी इज 250 जूल का सगळं SI युनिट मध्ये होतं. सो 250 जूल नॉट अर्ग म्हणजे काय CGS मध्ये झालं. आपल्याला SI मध्ये पाहिजे. सो 250 जूल आली एनर्जी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ मॅग्नेट इज ब्रॉट टुवर्ड्स अ कॉइल स्पीडली आणि नंतर स्लोली. देन इंड्युस्ड EMF आणि इंड्युस्ड चार्ज. EMF आणि चार्ज मध्ये काय होईल एकदा फास्ट नेलं आणि एकदा स्लो नेलं. लेस इन फर्स्ट केस कोणती आहे ही स्पीडली आणि सेकंड केस आहे स्लोली. सो जर आपण स्पीडली पास केलं सगळ्यामध्ये फर्स्ट केस आहे ऑप्शन मध्ये. सो जर आपण स्पीडली मॅग्नेट कॉइलच्या जवळ नेलं तर EMF काय होईल जर स्पीडनं जर जवळ नेलं तर EMF काय होईल कसा होईल मोर होईल का लेस होईल मोर तयार होईल का लेस तयार होईल. तर आपल्याला माहिती आहे EMF चा फॉर्म्युला आहे BLV म्हणजे EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी. म्हणजे आपण जास्त स्पीडनं जर नेत असू तर त्यामध्ये EMF जास्त तयार होईल. सो EMF काय होणार आहे जास्त तयार होणार आहे मोर इन फर्स्ट केस. सी किंवा डी पैकी एक ऑप्शन असेल. पुढे काय आहे इंड्यूस चार्ज वरती काय परिणाम होईल सॉरी चार्ज वरती काय परिणाम होईल. सो त्यासाठी तुम्हाला एक कन्सेप्ट लक्षात ठेवावं लागेल. जर आपण किती जरी स्पीडनं मॅग्नेट कॉइल भोवती नेलं किती जरी स्पीडनं हे मॅग्नेट आहे ते कॉइल वरती रोटेट केलं किंवा मूव्ह केलं कॉइलच्या जवळ तर चार्जला काहीच परिणाम होणार नाही. चार्ज हा कॉन्स्टंट असतो. तो स्पीड वरती डिपेंड करत नाही. चार्ज हा कॉन्स्टंट असतो तो स्पीड वरती डिपेंड करत नाही. सो जर आपण स्पीडली जरी नेलं किंवा स्लो जरी नेलं तरी चार्ज हा कॉन्स्टंटच राहणार इक्वल इन बोथ केसेस. दॅट इज ऑप्शन नंबर सी राईट. सो हे काही रिलेशन्स आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन
A circular metal plate of radius r, एक सर्क्युलर प्लेट आहे, तिची रेडियस आहे r, is rotating with uniform angular velocity, रोटेट केले with angular velocity omega, with its plane perpendicular to magnetic field. प्लेन हा मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर आहे, प्लेन हा मॅग्नेटिक फील्ड बी ला परपेंडिक्युलर. देन ईएमएफ, ईएमएफ किती तयार होईल विचारले. सो आपला फॉर्म्युला आहे कॉइल साठी, कॉइल साठी काय फॉर्म्युला आहे की जर कॉइल असेल, इथं रॉड असेल, तो जर आपण मूव्ह केला तर त्याचा ईएमएफ चा फॉर्म्युला काय येतो बीएलव्ही. हे डेरिवेशन आहे टेक्स्ट बुक मध्ये, ईएमएफ चा फॉर्म्युला असतो बीएलव्ही, पण आतापर्यंत बघितलं राईट. आणि दुसरा, जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये रॉड ठेवतो आणि एका एंडच्या अबाउट त्याला रोटेट करतो, एका एंडच्या अबाउट त्याला आपण जेव्हा रोटेट करतो तेव्हा त्याच्यावरती ईएमएफ किती असतो, हाफ बी ओमेगा एल स्क्वेअर, हाफ बी ओमेगा एल स्क्वेअर. इथं काय दिलंय, इथं पण रोटेट केलंय, ह्यामध्ये आपण रोटेट करतो का नाही, पुढं मागं नेतो, पुढं मागं नेतो, 2 and 4 पुढं मागं नेतो, पण इथं काय केलंय आपण रोटेट केलाय रॉड. तसंच यामध्ये आपण सर्क्युलर प्लेट रोटेट केले, इथं रॉड केला होता, इथं प्लेट रोटेट केली, सर्क्युलर मेटल प्लेट. तेव्हा काय फॉर्म्युला येईल, इथं होता बी ओमेगा एल स्क्वेअर, इथं काय येणार हाफ बी, इथं पण मॅग्नेटिक फील्ड बी आहे, ओमेगाच आहे, पण इथं लेंथ आहे का नाही, इथं आहे रेडियस, हाफ बी ओमेगा आर स्क्वेअर. सिंपल, ऑप्शन नंबर ए, राईट. इथं फक्त रॉड होता, इथं आहे प्लेट, इथं लेंथ होती, इथं आहे रेडियस. सिंपल, फक्त फॉर्म्युलेच्या जागी काही शब्द सबस्टिट्यूट करायचे, राईट. नेक्स्ट क्वेश्चन. A coil has an area 0.05 मीटर स्क्वेअर, एरिया आहे कॉइलचा 0.05 मीटर स्क्वेअर, अँड इट हॅज 800 टन्स, नंबर ऑफ टन्स किती आहेत 800. इट इज प्लेस परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डला एरिया हा परपेंडिक्युलर प्लेस केला, म्हणजे थिटा किती येणार, थिटा येणार 0 डिग्री, थिटा येणार 0 डिग्री. आता तुम्ही म्हणाल मॅग्नेटिक फील्डला कॉइल ही परपेंडिक्युलर प्लेस केली म्हणजे थिटा 90 यायला पाहिजे असं तुम्ही म्हणाल, पण आपण थिटा कसा घेत असतो, ही आहे मॅग्नेटिक फील्ड, हा आहे एरिया, आपण त्या एरियाचा एरिया वेक्टर घेत असतो, एरिया वेक्टर. ह्या एरियाचा वेक्टर काय असतो, ह्याला परपेंडिक्युलर. सो ह्याला जी लाईन परपेंडिक्युलर आहे आणि जी मॅग्नेटिक फील्ड आहे ते एका लाईनीत आहेत. सो एका लाईनीत असल्यामुळं त्यांचा थिटा किती येणार, थिटा येणार 0 डिग्री, राईट. सो मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ, पुढचं वाचूया. मॅग्नेटिक फील्ड ऑफ स्ट्रेंथ, फील्ड ऑफ स्ट्रेंथ, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्हणजे किती, बी, बी किती दिलाय 4 × 10⁻⁵. इट इज रोटेटेड थ्रू 90 डिग्री, थिटा 1 होता 0, थिटा 2 किती आहे 90 डिग्री, इन टाइम 0.1 सेकंड, टाइम किती आहे 0.1 सेकंड, सॉरी 0.1 सेकंड. द एव्हरेज ईएमएफ, ईएमएफ काढायचा आहे, ईएमएफ कसा काढणार आपण, ईएमएफ चा फॉर्म्युला आहे d∅dt, ईएमएफ चा फॉर्म्युला आहे d∅dt. सो कसा काढणार, d/dt ऑफ फायचा फॉर्म्युला काय आहे NAB cos थिटा. n का लिहिला, कारण क्वेश्चन मध्ये n दिलेला आहे. सो आता कॉन्स्टंट काय आहे, n कॉन्स्टंट आहे, एरिया कॉन्स्टंट आहे, मॅग्नेटिक फील्ड बी कॉन्स्टंट आहे, चेंज काय होतोय, थिटा चेंज होतोय. सो d/dt ऑफ cos थिटा. सो फॉर्म्युला काय येईल, NAB cos थिटा 2 मायनस cos थिटा 1 अपॉन टी, राईट. सो नंबर ऑफ टर्न्स किती आहेत 800, एरिया किती आहे 0.05, मॅग्नेटिक फील्ड बी किती आहे 4 × 10⁻⁵. cos थिटा 2, cos थिटा 2, थिटा 2 किती आहे 90 डिग्री, cos 90 0 मायनस cos 0 डिग्री, cos 0, cos 0 येणार 1 अपॉन टाइम किती आहे 0.1. सो हे 2 0 या पॉइंटला कॅन्सल करतील, म्हणजे इथं काय राहील 8 × 5 दॅट इज 40 × 4 × 10⁻⁵ इज -1 अपॉन 0.1, -1 अपॉन 0.1. सो हे काय येईल, आता ईएमएफ वरती लिहितो, हा मायनस चिन्ह आपण पुढे देऊन टाकूया, मायनस चिन्ह पुढे देऊन टाकलं, 40 × 4 160
इंटू 10⁻⁻⁵ अपॉन 0.1 अपॉन 0.1. सो हा एक पॉइंट वरती दिला म्हणजे काय येईल 1600. याचा एक 0 वरती दिला इंटू 10⁻⁵ अपॉन किती 1 जो लिहिला नाही तरी चालेल. सो हा काय येईल -16 इंटू 10⁻² इंटू 10⁻⁻⁵. सो ईएमएफ काय येईल -16 इंटू 10⁻³ म्हणजेच काय -0.016. दॅट इज ऑप्शन नंबर ए. तुम्ही म्हणा मायनस चिन्ह का नाही दिलं तर त्याने मॅग्निट्यूड घेतला असेल. जेव्हा असं मायनस चिन्ह दिलं नसेल तेव्हा डायरेक्ट ऑप्शन लिहून टाकायचा कारण त्याने मॅग्निट्यूड जर घेतला असला तर ते मायनस चिन्ह देणार नाही. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन. ए 2 मीटर वायर 2 मीटर वायर ह्याच्यावरून काय लक्षात यायला पाहिजे लेंथ दिली इज मूव्हिंग विथ वेलॉसिटी 1 मीटर पर सेकंड परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड बी. बी किती दिलाय 0.5 वेबर पर मीटर स्क्वेअर. ईएमएफ बी दिलाय एल दिलाय व्ही दिलाय. ईएमएफ कसा काढणार BLV. सो काय येणार बी 0.5 लेंथ आहे एल 2 मीटर वेलॉसिटी व्ही आहे 1. सो 0.5 इंटू 2 5 2 जा 10 एक घर सरकून पॉइंट. ईएमएफ किती आला ईएमएफ आला 1 वोल्ट. ईएमएफ आला 1 वोल्ट. सिंपल कॅल्क्युलेशन. नेक्स्ट क्वेश्चन. इन ए ट्रान्सफॉर्मरचा आणि एकदा क्वेश्चन आहे NS अपॉन NP इज ES अपॉन EP इज IP बाय IS. इन अ ट्रान्सफॉर्मर नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी मध्ये नंबर ऑफ टर्न्स किती आहेत 140. दॅट इन द सेकंडरी इज 280. पुढे काय दिलाय इफ द करंट इन प्रायमरी इज 4 एम्पियर. प्रायमरी मधला करंट दिलाय 4 एम्पियर. दॅट इन सेकंडरी इज सिंपल IS काढायचा आहे. IS कसा काढणार IS इज IS ला ह्या बाजूला नेला सो IS वरती गेला सो 4 हा इथं राहिला ह्या 140 आणि 280 ला त्या बाजूला नेला. सो काय येईल 140 अपॉन 280 उलट होईल ना याला ह्या बाजूला नेला आणि ह्याला ह्या बाजूला नेला. सो IS काय येणार 4 इंटू 140 हा खालचा 140 त्या बाजूला गेल्यावर वरती जाईल आणि हा वरचा 280 त्या बाजूला गेल्यावर खाली येईल. राईट. सो 140 2 जा 280 2 1 जा 2 2 2 जा 4. सो करंट इन सेकंडरी कॉइल किती आला 2 एम्पियर. दॅट इज ऑप्शन नंबर डी. राईट. नेक्स्ट क्वेश्चन. एक कॉइल आहे हॅव एरिया 2 मीटर स्क्वेअर. एरिया आहे 2 मीटर स्क्वेअर इज प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलाय विच चेंजेस फ्रॉम मॅग्नेटिक फील्ड चेंज होते B1 आणि B2 चेंज होते 2 वेळा. B1 किती आहे 1 वेबर पर मीटर स्क्वेअर. 2 कुठपर्यंत चेंज होते 4 वेबर पर मीटर स्क्वेअर इन अ इंटरवल ऑफ 2 सेकंड. टाइम किती आहे 2 सेकंड्स मध्ये. ईएमएफ अनेकदा आपल्याला ईएमएफ विचारला पाठ करा फॉर्म्युला. ईएमएफ इज डी फाय बाय dt इज d बाय dt ऑफ AB cos थीटा. पण थीटा मेन्शन केला नाहीये त्यामुळे cos थीटाला काय घेणार cos थीटाला 1 घेणार. एरिया आहे कॉन्स्टंट सो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्या dB बाय dt. राईट. B चेंज होतोय त्यामुळे आपण त्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये ठेवला. सो हा काय येणार A B2 मायनस B1 अपॉन T B2 मायनस B1 अपॉन T. एरिया किती आहे एरिया इज 2 मीटर स्क्वेअर. B2 किती आहे 4 मायनस B1 किती आहे 1 अपॉन टाइम किती आहे 2. सो ह्या 2 ला हा 2 गेला 4 मायनस 1 इज 3 वोल्ट. हा काय आला ईएमएफ. सिंपल क्वेश्चन फास्ट केलाय आपण एकदम. नेक्स्ट क्वेश्चन. A solenoid of length 1 meter has self inductance L हेनरी. सोलेनॉइड साठी फॉर्म्युला काय आहे सोलेनॉइड साठी सेल्फ इंडक्टन्स L इज μ0 n स्क्वेअर पाय r स्क्वेअर अपॉन L. राईट. हा फॉर्म्युला आहे सोलेनॉइड साठी. ठीक आहे लेंथ L आहे सोलेनॉइड साठी. आता त्यांनी काय विचारलंय ए सोलेनॉइड ऑफ लेंथ 1 मीटर हॅज सेल्फ इंडक्टन्स L. सेल्फ इंडक्टन्स L आहे. इफ नंबर ऑफ टर्न्स डबल केले आहेत. आता पहा सेल्फ इंडक्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर. n स्क्वेअरला तो प्रोपोर्शनल आहे n स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे. तर इट्स सेल्फ इंडक्टन्स वरती काय परिणाम होईल जेव्हा नंबर ऑफ टर्न्स डबल केले जातील. सो नंबर ऑफ टर्न्स हे कशाला प्रोपोर्शनल आहे n स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे. सो जेव्हा नंबर ऑफ टर्न्सला आपण जेव्हा डबल करू सो त्याचा स्क्वेअर होईल. सो सेल्फ इंडक्टन्स किती टाइम्स होईल 4 टाइम्स होईल.
जेव्हा नंबर ऑफ टर्न्सला डबल करू तेव्हा सेल्फ इंडक्टन्स काय होईल 4 टाइम्स होईल, कारण n स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर बी. हे समजलं नसेल तर आपण दुसऱ्या ट्रिकनं बघूया. एल कशाला प्रोपोर्शनल आहे, n स्क्वेअरला. सो L2/L1 इज N2/N1 चा स्क्वेअर, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, त्यामुळे हे रिलेशन येईल. L2 काय, L2 आपल्याला काढायचा आहे. L1 किती होता, जेव्हा नंबर ऑफ टर्न्स कॉन्स्टंट होते तेव्हा सेल्फ इंडक्टन्स किती होता, L2 आपल्याला काढायचा आहे. N2 डबल केले, पहिल्याच्या डबल केले. पहिला समजा n होते आणि आता ते डबल केले म्हणून n1 आला 1 आणि n2 आता आपण डबल केले 2n आणि ह्यांचा काय आहे, स्क्वेअर आहे. सो n ला n गेला, L2 इज 4L, 2 चा स्क्वेअर 4 आणि हा L ह्या बाजूला गेला. सो L2 काय झाला, जो ओरिजिनल होता त्याच्या 4 टाइम्स झाला. L2 becomes 4L हेनरी, राईट. सो नाऊ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. हे तुम्ही तोंडी सुद्धा करू शकता. L इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर. सो जेव्हा आपण n ला डबल करू तेव्हा सेल्फ इंडक्टन्स काय होईल, 4 टाइम्स होईल, कारण का वरती स्क्वेअर आहे, राईट. नेक्स्ट क्वेश्चन, कॉपर रॉडचा क्वेश्चन आहे. कॉपर रॉड लेंथ आहे L, रोटेटेड विथ अँग्युलर वेलोसिटी ओमेगा, अँग्युलर वेलोसिटी ओमेगाने रोटेट केलं. इंड्युस्ड ईएमएफ आपल्याला फॉर्म्युलाच आहे टेक्स्टबुक मध्ये. रॉड साठी फॉर्म्युला काय आहे, हाफ बी ओमेगा एल स्क्वेअर. सो ऍज इट इज फॉर्म्युला त्यांनी ऑप्शन मध्ये दिला, राईट. नेक्स्ट क्वेश्चन, इफ n इज नंबर ऑफ टर्न्स इन ए कॉइल, कॉइल म्हणजे सोलेनॉइड, हाऊ द व्हॅल्यू ऑफ सेल्फ इंडक्टन्स व्हेरीज. आत्ताच आपण बघितलं. एलचा फॉर्म्युला काय असतो, म्यू 0 n स्क्वेअर पाय आर स्क्वेअर अपॉन लेंथ एल. सो एल कशाला प्रोपोर्शनल आहे, n स्क्वेअरला, ऑप्शन नंबर सी. तेच तर आपल्याला विचारलंय, n इज नंबर ऑफ टर्न्स, हाऊ द व्हॅल्यू ऑफ सेल्फ इंडक्टन्स व्हेरीज. म्हणजे एल आणि n मध्ये आपल्याला रिलेशन विचारले. काय रिलेशन असेल, तर एल हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर. सिंपल रिलेशन आहे, हा फॉर्म्युला आहे. हे फॉर्म्युले तुम्हाला मी वन शॉट लेक्चर मध्ये दिलेले. नेक्स्ट क्वेश्चन, लेन्झेस लॉ इज कॉन्सिक्वेन्स ऑफ द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ. कशाच्या, लेन्झ लॉ इज कॉन्सिक्वेन्स ऑफ लॉ ऑफ एनर्जी. हे थेअरी क्वेश्चन्स आहेत, हे तुम्हाला लक्षातच ठेवावे लागतील. लेन्झ लॉ इज कॉन्सिक्वेन्सेस ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, राईट. नेक्स्ट क्वेश्चन, मॅग्नेटिक फ्लक्स इज लिंक्ड विथ द कॉइल इन पेपर गिवन बाय इक्वेशन. एक इक्वेशन दिले, फाय इज 3t स्क्वेअर प्लस 4t प्लस 9. Then magnitude of EMF in 2 सेकंड टाइम्स 2 सेकंड मध्ये EMF किती असेल विचार. सिंपल, EMF काय असतो, EMF इज d phi by dt. सो EMF काय येणार, d by dt of 3t स्क्वेअर प्लस 4t प्लस 9. सो आता हे प्लस आहे, डेरिव्हेटिव्हचे सिंपल रूल्स तुम्हाला माहित असतील. d by dt of 3t स्क्वेअर प्लस d by dt ऑफ, सगळीकडनं डेरिव्हेटिव्ह गेला, 4t प्लस d by dt ऑफ 9. आता हा कॉन्स्टंट आहे 9, ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, ह्याचा डेरिव्हेटिव्ह येणार 0. सो 0, फक्त ह्या दोन्हीचा आपल्याला काढायचा आहे. सो हा 3 कॉन्स्टंट आहे, 3 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेऊया, d by dt ऑफ t स्क्वेअर प्लस हा 4 कॉन्स्टंट आहे, सो 4 ला बाहेर घेऊया, d by dt ऑफ t. हा तर पुढे 0च आहे, प्लस 0, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. सो 3, टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, 2t. हे तुम्हाला माहीतच असलं पाहिजे. 4 इंटू डी बाय डी टी ऑफ टी, टी चा डेरिव्हेटिव्ह किती येणार, 1. सो हे काय येणार, 4 इंटू 1 म्हणजे 4 प्लस 0, जे लिहिलं नाही तरी चालेल. सो ईएमएफ किती आला, 6t प्लस 4. ईएमएफ आला 6t प्लस 4. 6 टाइम किती आहे, 2 सेकंड्स प्लस 4, हा आला ईएमएफ. सो ईएमएफ काय येणार, ईएमएफ इज 6 इंटू 2 12 प्लस 4 that is 16. That is 16 volt. Option number A, 16 volt. राईट. हे डेरिव्हेटिव्हचे क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, त्याचे तुम्हाला फॉर्म्युले माहीत असले पाहिजेत मॅथमॅटिक्स मधले. नेक्स्ट क्वेश्चन, प्युअर इंडक्टन्स 3 हेनरी इज कनेक्टेड ॲज शोन इन बिलो. द इक्विव्हॅलंट इंडक्टन्स ऑफ द सर्किट 3 हेनरी आहेत सगळ्यांचे. प्युअर इंडक्टन्स ऑफ 3 हेनरी, सगळ्याचे इंडक्टन्स 3 हेनरी आहेत. देन इक्विव्हॅलंट इंडक्टन्स ऑफ द सर्किट इज. सो आता कोण सिरीज मध्ये आहे आणि कोण पॅरल मध्ये हे आपल्याला कळलं पाहिजे. पहिल्यांदा जेव्हा सिरीज मध्ये असतात तेव्हा L1 प्लस L2 रेझिस्टर सारखं,
जेव्हा सिरीज मध्ये असतात तेव्हा आपण डायरेक्ट ऍड करतो इंडक्टन्स मध्ये, आणि जेव्हा पॅरल मध्ये असतात तेव्हा 1/LP 1/L1 प्लस 1/L2 प्लस 1/L3 अप टू इन्फिनिटी, जेवढे असतील तेवढे. राईट. सो त्यासाठी आपल्याला आता इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स काढायचं आहे 2 पॉइंट्स मधला. सो ते काढण्यासाठी कोण सिरीज मध्ये आणि कोण पॅरल मध्ये हे आपल्याला कळायला पाहिजे. सो इथं जर तुम्ही बघितलं तर हे आपल्याला थोडं कॉम्प्लिकेटेड दिसते. कोण सिरीज मध्ये आणि कोण पॅरल मध्ये तुम्हाला कळणार नाही. सो जेव्हा असे 3 दिले असतील, जेव्हा असे 3, एक ट्रिक आहे, ट्रिक लक्षात ठेवा. जेव्हा असे हे 3 कॉईल दिले असतील आणि 2-2 कनेक्शन जॉईंट केले असतील, मिडललाच 2 कनेक्शन, इथून एक कनेक्शन, इथून एक कनेक्शन. सो मिडल इंडक्टर हा कॉमन आहे दोन्ही कनेक्शन्स मध्ये. मिडल इंडक्टर हा कॉमन आहे दोन्ही कनेक्शन्स मध्ये. सो जेव्हा अशी फिगर दिली असेल, जेव्हा 3 इंडक्टर असतील आणि मध्ये 2 कनेक्शन कॉमन असतील, सो जेव्हा अशी फिगर तुम्हाला दिसेल तेव्हा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स कसा काढणार. इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स 1/LQ इज 1/L1 प्लस 1/L2 प्लस 1/L3. म्हणजेच काय, जेव्हा तुम्हाला अशी फिगर दिसेल, तेव्हा तिन्ही इंडक्टर हे पॅरलल मध्ये कन्सिडर करायचे. राईट. अशी ही फिगर तुम्ही लक्षात ठेवा. ही फिगर एकदा मी रफ करतो. केले 3 आणि 3. सो जेव्हा तुम्हाला अशी फिगर दिसेल तेव्हा तिन्ही पॅरल मध्ये घ्या, तिन्ही इंडक्टर पॅरल मध्ये घ्यायचे आणि इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स काढायचा. सो तो कसा काढणार. 1/L1 किती आहे 3 प्लस 1/L2 किती आहे 3, 1/L3 किती आहे 3. हा काय आला 1/L इक्विव्हॅलंट. सो 1/L इक्विव्हॅलंट काय येणार 1 प्लस 1 प्लस 1, डिनॉमिनेटर सेम आहे, 1 प्लस 1 प्लस 1 3/3, म्हणजेच काय 1. सो एल इक्विव्हॅलंट काय आला, एल इक्विव्हॅलंट आला 1. राईट. एल इक्विव्हॅलंट इज 1. ऑप्शन नंबर डी. सो ही ट्रिक आहे बा. जेव्हा तुम्हाला अशी फिगर दिसेल तेव्हा सगळे इंडक्टर, रेझिस्टर किंवा कपॅसिटर कोणतीही फिगर तुम्हाला दिली असेल, अशी फिगर तुम्हाला दिसेल जे कॉमन कनेक्शन असतील, तेव्हा तिन्ही सुद्धा पॅरल मध्ये घ्यायचे आणि सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट क्वेश्चन. ए कंडक्टर ऑफ 3 मीटर इन लेंथ दिली 3 मीटर is moving perpendicular to the magnetic field. B magnetic field 10⁻³ टेस्ला दिली with speed of, बघा काय काढायला सांगितलं असेल, B दिलाय, L दिलाय, V दिलाय, काय काढायला सांगितलंय, then EMF produced कसा काढणार, E is BLV. B किती आहे 10⁻³ लेंथ किती आहे 3, व्हेलॉसिटी किती आहे 10⁻². सो हे काय येणार 3 into 10⁻⁻1, 10⁻³ into 10⁻², 10⁻⁻1, म्हणजेच काय 0.3 व्होल्ट. हा काय आला EMF. दॅट इज ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. सो हे सुपर 30 क्वेश्चन्स होते ऑफ द टॉपिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सुपर 30 नाही, तसे 29 क्वेश्चन झालेत, कारण एक क्वेश्चन रिपीट झालाय. राईट. सो हा सेशन होता गाईज सुपर 30 क्वेश्चनचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा. सो हे क्वेश्चनची लिंक PDF मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. सो ते क्वेश्चन तुम्ही पहिल्यांदा स्वतःहून सॉल्व्ह करा, आणि जे तुम्हाला येत नाहीत किंवा जे डाऊटफुल आहेत ते ह्या PDF मध्ये, ते ह्या सेशन मध्ये येऊन तुम्ही पाहू शकता. राईट. आणि ह्या डिस्क्रिप्शन मध्ये मी वन शॉट रिव्हिजन लेक्चर, EMIच्या वन शॉट रिव्हिजन लेक्चरची पण लिंक देतोय. सो जर तुम्हाला फॉर्म्युले पाहिजे असतील तर तुम्ही त्या वन शॉट मध्ये जाऊन बघू शकता. राईट. सो नेक्स्ट कोणता टॉपिक घ्यायचा हे प्लीज कमेंट सेक्शन वरती कळवा. आणि आता हा व्हिडिओ मी इथे एंड करतोय. सो जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन वरती प्लीज विचारा. सो लेट्स मीट इन द नेक्स्ट सेशन गाईज. पुढचा कोणता टॉपिक पाहिजे ते प्लीज कमेंट सेक्शन वरती कळवा. नाउ वी विल एंड दिस सेशन. टिल देन, थँक यू सो मच.